दिनांक 26 जून 2025 रोजी रात्री 7:30 दरम्यान हरमूल पोलीस स्टेशन हद्दीतील खरवडपैकी वीरनगर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शिवारात महिला वैशाली नामदेव चव्हाण वय 40 वर्ष राहणार खरवडपैकी वीरनगर तालुका आंबकेश्वर जिल्हा नाशिक ही तिच्या झापावरून गावात चालत येत असताना ती रस्त्यामध्ये डोक्याला दुखापत होऊन जखमी अवस्थेत मिळून आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला पामीण रुग्णालय हर्सूल येथे उपचाराकरिता दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केलं होतं। त्यानंतर सदरची महिला ही राहत असलेला भाग डोंगरद याचा असून सदर महिला रस्त्यात डोक्यावर पडून जखमी झाली असावी असे तिचे पती नामदेव चव्हाण यांना वाटल्याने त्यांनी हर्सूल पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 36/2025 भारतीय न्याय संहिता कलम 194 प्रमाणे दाखल करण्यात आला होता। सदर मयत महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांशी पोलीस व मयत महिलेचे पती नामदेव चव्हाण यांनी सल्लामसलत केल्यावर त्यांची खात्री झाली की वैशाली हिचा कोणीतरी अज्ञात इसमाने खून केला आहे। सदर घटनेचा काही वेळा अगोदर एक संशयित इसम एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या झापावर आला होता। हाच इसम मयत वैशाली चालत जात रस्त्याचे दिशेने धावत गेल्याचे त्यांचे शेजारी राहणाऱ्या इसमांनी पाहिले होते। त्यामुळे मयत महिलेचे पती नामदेव चव्हाण यांनी एक अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाचा व अंदाजे 5 ते 5.5 फूट उंचीचा त्याने काळ्या शर्ट त्यावर पांढरा पट्टा व निळसर रंगाची पॅन्ट घातलेला अनोळखी इसमाविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेच्या दिवशी जोरात पाऊस असल्यामुळे घटनास्थळावर कोणताही पुरावा प्राप्त नसताना केवळ फिर्यादीत नमूद असलेल्या वर्णनाच्या आधारावर हर्सूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चेतन लोखंडे यांनी त्यांच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे 3 तपास पथक तयार केले व तसेच पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वासुदेव देसले यांनी तपास पथकांना सूचना देऊन तपास पथकासह स्वतः फिर्यादीत नमूद असलेल्या वर्णनाचा कोणता संशयित इसम घटना घडली त्या दिवशी खरवडपैकी वीरनगर भागात आला होता याबाबत खरवड परिसरात माहिती घेतली असता इसम नामे भगवान पांडुरंग शिंदे वय 34 वर्ष राहणार पिंपळपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर हा घटनेच्या दिवशी खरवड पैको वीरनगर गावात आल्याचे व त्याने फिर्यादीत नमूद केलेल्या वर्णनाचे कपडे परिधान केल्याचे तसेच तो शेवटी कोणाला भेटला याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्या दिशेने तपासाची चक्र फिरवून हर्सूल पोलीस स्टेशनचे तपास पथकाने संशयित इसम नामे भगवान पांडुरंग शिंदे वय 34 वर्ष राहणार पिंपळपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर याबाबत माहिती घेऊन तो आडगाव शिवारात असल्याची त्यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन वरील खुनाच्या गुन्ह्यात अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता यातील मयत महिला नामे वैशाली नामदेव चव्हाण हिच्यावर आरोपी हा एकतर्फी प्रेम करीत होता। आरोपीने यापूर्वी एक वेळा मयताकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी सुद्धा केली होती, परंतु तिने त्यास नकार दिला होता। तसेच घटनेच्या दिवशी देखील आरोपीने मयत महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली तेव्हा मयताने नकार दिला तर शिवीगाळ करून गालात हाताबापटीने मारल्यामुळे आरोपीस तिचा राग आल्याने त्याने जवळ पडलेला लाकडाचा दांडा उचलून मयताच्या डोक्यात जोरदार मारून तिला गंभीर जखमी करून तिला जीवे ठार मारल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी हर्सूल पोलिसांनी त्यास अटक केली आहे। दिनांक 26/6/2025 रोजी साधारणतः संध्याकाळच्या सुमारास 7:30च्या दरम्यान एक महिला जखमी होऊन पडल्याबाबतची माहिती मिळाली होती आणि तिच्या नातेवाईकांनी तिला तात्काळ हॉस्पिटलला आणलं, पण तोपर्यंत ती मृत घोषित झाली होती। त्याच्या मृत घोषित नंतर महिलेचे जे पती नामदेव चव्हाण याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद आम्ही केलेली होती हर्सूल पोलीस स्टेशनला। त्या दरम्यान ज्या वेळेस ती महिलेचा मृत्यू झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांची सल्लामसलत केल्यानंतर ती महिला त्या रस्त्यावर जी पडलेली होती ती सुरुवातीला त्या लोकांचं इतरांचं म्हणणं होतं की दगड वगैरे लागल्यामुळे खाली, कारण की त्या ठिकाणी हिल एरिया आहे, दगड लागून ती मरू शकते किंवा ते पाय घसरलं असेल। परंतु निश्चित वैद्यकीय याच्यावरून आमचं एक पूर्ण मत झालं की हे नैसर्गिकरित्या कुठेही असं झालेलं नाही आहे। कोणीतरी तिला कोणत्या तरी घातक हत्याराने दगडाने लाकडाने मारून तिला त्या ठिकाणी पडल्याबाबतची आमची खात्री झाली आणि हीच मृतकाच्या नातेवाईकाची पण खात्री झाल्यानंतर त्या अकस्मात मृत्यूमधून आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला। खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या परिसरामध्ये आम्ही जी माहिती घेतली किंवा त्या मृतकाच्या नातेवाईकांकडून खरवड गावातील जे काही लोक होते त्यांची माहिती घेतल्यानंतर एक संशयित इसम 6:30-6:45च्या दरम्यान संध्याकाळी मृतक महिलेच्या घराकडे गेला होता अशा बाबतची माहिती प्राप्त झाली होती आणि त्याच्या वर्णनाच्या अनुषंगाने त्या भागात आम्ही शोध घेतला असता अशा प्रकारचा इसम त्या ठिकाणी आलेला होता संध्याकाळी अशी बातमी कन्फर्म झाल्यानंतर त्याचं वर्णन
आणि त्या व्यक्तीचं असलेलं सगळं त्या ठिकाणचं अस्तित्व, तिथल्या गावाच्या लोकांशी त्याचा काहीतरी संपर्क होता. तो व्यक्ती बाहेरचा होता, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी जी आम्हाला माहिती दिली होती त्याच्यानुसार तो तिथल्या गावातल्या एक मुलाकडे आपला मित्र म्हणून आलेला होता संध्याकाळी त्याला भेटायला, आणि त्या अनुषंगाने ह्या महिलेकडे पण तो गेला होता. आणि ही महिलेला रस्त्यामध्ये अडून त्याने त्या पद्धतीने अशा प्रकारे कृत्य केला असावं असं एक संशय निर्माण झाला. त्या ॲड्रेस प्राप्त झाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सोक यांना, माननीय श्री आमचे बाळासाहेब पाटील साहेब, HDPO ॲडिशनल साहेब निरखेलकर साहेब यांना ही बाब आम्ही कानावर टाकली. प्रभारी अधिकारी API लोखंडे यांनी आम्ही, आणि त्यानुसार साहेबांनी सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपी ह्या अशा प्रकारे डिटेक्ट होणं आवश्यक आहे, आणि ह्या महिलांविषयी गुन्हा आहे, त्याच्यावर संवेदना खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून रात्रभर पूर्णभर पावसात आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी आणि त्याचे सगळं PSI सर्व आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला. सकाळी 10-11 वाजेपर्यंत नमूद जो संशयित इसम आहे त्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आलं, आणि त्याला आम्ही त्या ठिकाणी घेतलं. तो व्यक्ती मोखाडा इथला असल्यामुळे जव्हार मोखाडा, त्याला आम्ही तिथून आणल्यानंतर त्याला विश्वासात घेतलं, आणि विश्वासात घेतल्यावर त्याने सांगितलं की नमूद बाब ही जी काही घटना घडलेली हे मी स्वतः केलेली आहे. अशा प्रकारे त्याने आम्हाला जरी सांगितलं तर त्या अनुषंगाने सर्कमस्टन्सेस जे असतात ते सगळे आम्ही चेक केले. त्यानुसार त्याचे काही मित्र तिथं होते. संध्याकाळी 6:30ला एका ठिकाणी ते एका टेकडीवर बसलेले होते. ही बाब पण स्पष्ट झाली, आणि ज्या व्यक्तीने त्यांना बघितलं होतं हे कपडे या उंचीप्रमाणे, त्या व्यक्तीकडनं पण आम्ही क्रॉस माहिती घेतली. हे निष्पन्न झालं की तो व्यक्तीने तो गुन्हा केलेल्या बाबत आहे. त्याला तात्काळ आम्ही स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.